मित्रांनो, कोयना धरणाची कॅपॅसिटी जवळपास 105 टीएमसी इतकी आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की 1 टीएमसी मध्ये नेमकं किती लिटर पाणी मावतं? तर मित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला जी टाकी दिसते तिचं घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम आहे 1 घनफूट, ज्याला इंग्लिश मध्ये 1 क्यूबिक फीट असं म्हणलं जातं. आता एका घनफुटामध्ये जवळपास 28.31 लिटर इतकं पाणी मावतं आणि 1 घनफुटाच्या ज्यावेळेस 10 लाख टाक्या एकत्र येतील त्यावेळेस त्यांची एकूण कॅपॅसिटी असेल 10 लाख घनफूट, ज्याला इंग्लिश मध्ये 1 मिलियन क्यूबिक फीट असं म्हणलं जातं. आता आपण 10 लाख घनफुटाची एकच टाकी असं कन्सिडर करूया आणि 10 लाख घनफुटाच्या एका टाकीमध्ये जवळपास 2,83,16,846 लिटर इतक्या प्रचंड कॅपॅसिटीमध्ये पाणी मावतं आणि 10 लाख घनफुटाच्या ज्यावेळेस 1000 टाक्या एकत्र येतील त्यावेळेस ती एकूण कॅपॅसिटी असेल 1 टीएमसी. आता यामध्ये टीएमसीचा अर्थ होतो 1000 मिलियन क्यूबिक फीट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 टीएमसी मध्ये नेमकं किती पाणी मावतं? तर मित्रांनो, 1 टीएमसी मध्ये तब्बल 28 अब्ज 31,68,46,592 लिटर इतक्या प्रचंड कॅपॅसिटीमध्ये पाणी मावतं. आता कोयना धरणाची एकूण कॅपॅसिटी आहे जवळपास 105 टीएमसी. त्यामुळे कोयना धरणामध्ये एकूण किती लिटर पाणी असेल तो आकडा न बोललेलाच बरा. आता ही माहिती सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा.